आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बघा. दिवाळी गिफ्ट सुरू, सर्व कुटुंबांना मोठ्या वस्तू वाटप सुरू. नोंदणी करा येथे पटकन. हे बघा, तुम्हाला ना नोंदणी करायची आहे. आता नोंदणी कुठे करायची आहे, तुम्हाला मी एक फॉर्म देतो. तो फॉर्म तुम्हाला मोबाईलवरती मी सांगतो आणि तो तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे. हो, ऑनलाईन तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि हा फॉर्म ऑनलाईन तुम्ही जरी भरला तर अशा सर्व कुटुंबांना मोठ्या वस्तू भेटणार आहेत. दिवाळी गिफ्ट भेटणार आहे. जरी तुम्हाला पण हे दिवाळी गिफ्ट पाहिजे असेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. तर पटकन तुम्ही ही नोंदणी करून घ्या, कारण आताच फॉर्म सुरू झालेले आहेत. आताच फॉर्म सुरू झाले आणि सर्वप्रथम तुम्ही माहिती आपल्या चॅनलवर बघत आहात, त्यामुळे या संदर्भात तुम्हाला दुसऱ्या यूट्यूब चॅनलवर माहिती मिळणार नाही. फक्त आपल्याच चॅनलवर या संदर्भात माहिती आहे. अखेर दिवाळी बोनस सुरू झालेला आहे. आता पुढे दिवाळी आहे, त्यामुळे दिवाळी बोनस आजपासून सुरू झालेला आहे. तुम्हाला पण दिवाळी बोनस, दिवाळी गिफ्ट पाहिजे असेल तर लवकरात लवकर नोंदणी करा. त्यासाठी तुम्हाला कागदपत्रे लागणार आहेत. कागदपत्रे, दोनच कागदपत्रे लागणार आहेत. ते दोन कागदपत्रे मी तुम्हाला सांगतो. एक तुमचं आधार कार्ड, प्रत्येक जणाचं बरं का. आता कुटुंबात सर्वांचे आधार कार्ड असतात, तर तुमच्या घरात समजून घ्या 3 जण आहेत, तर या 3 जणांचं आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे. आणि महत्त्वाचं दुसरं जे डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला लागणार आहे सर्वांचं रेशन कार्ड. आता कुटुंबाजवळ एकच रेशन कार्ड असतं, त्या रेशन कार्डमध्ये सर्व कुटुंबाचे नाव असतात. म्हणजे रेशन कार्ड आणि आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे या नोंदणीसाठी. आणि काही नाही, जास्त काही नोंदणी नाही, फक्त एक छोटासा फॉर्म भरायचा आहे. तो कसा भरायचा ते पण सांगतो. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे बघा तुम्ही. आता अखेर दिवाळी गिफ्ट, सर्व कुटुंबांना मोठ्या वस्तू वाटप सुरू झालेलं आहे. चला सांगतो त्याबद्दल सर्व काही. हे बघा, सर्व वस्तू स्वस्त झाल्या आहेत. एक महत्त्वाचा निर्णय पण झालेला आहे. सर्व वस्तू स्वस्त झाल्या. कुटुंबातील प्रत्येक जणांना गिफ्ट सुरू झालेलं आहे. हो, ही महत्त्वाची माहिती आहे आपल्यासाठी. हे बघा, कुटुंबातील प्रत्येक जणांना हे गिफ्ट मिळत आहे. सर्वांना हा लाभ मिळत आहे. असं नाही की काही जणांना लाभ मिळाला आणि काही जणांना मिळणार नाही, असं नाही. सर्वांना लाभ मिळणार आहे. परंतु मी काय तुम्हाला सांगत आहे ते तुम्ही फॉलो करा त्या गोष्टी, तरच तुम्हाला मिळेल. सर्व वस्तूची किंमत अर्धी झालेली आहे. आता दिवाळीनिमित्त बघा, दिवाळीनिमित्त काय होत आहे, ज्या वस्तू आपण घेतो दुकानातून त्या वस्तूंच्या किमती डायरेक्ट अर्ध्या झालेल्या आहेत. हो, काय पण घ्या, अर्धी किंमतमध्ये मिळणार. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व काही सांगतो तुम्हाला. हे बघा, आता देशवासियांना महागाई रडवणार नाही. हे बघा, महागाईने आपण सर्वजण रडत होतो, कारण केवढी मोठी महागाई झाली होती. या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास होत होता. कुटुंबांचा दिनचर्या चालत नव्हता, कारण एवढे सर्व वस्तू महाग झालेले होते. खाण्याच्या वस्तूपासून ते पिण्याच्या वस्तूपर्यंत सर्व महाग झालं होतं. हे बघा, तर देशवासियांनी महागाई रडवणार नाही असा दावा आता करण्यात येत आहे. कारण केंद्रीय मंत्री जे आहेत, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली GST परिषदेची बैठक झालेली आहे. आणि हा बैठकीत सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला सर्व कुटुंबांसाठी. हो, त्यात कर दरांसह इतर अनेक बदल करण्यात आले आहे. जो काही इन्कम टॅक्स असतो, कर असतो, त्याबद्दल पण काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आला आहे. दिवाळी बोनस पण सुरू करण्यात येत आहे. टॅक्स स्लॅबमध्ये सुधारणा करण्यावर मोठा भर देण्यात आला आहे. टॅक्स स्लॅब असतो, टक्क्यामध्ये तो टॅक्स लागत असतो नागरिकांना, त्यामध्ये सुधारणा होत आहे. आणि देशवासियांना एक प्रकारे हा दिलासा मिळत आहे. हो, दिलासा मिळत आहे, कारण सर्व गोष्टीमध्ये बदल होत आहेत. टॅक्स संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. कारण जरी टॅक्स कमी झाला, GST कमी झाली तर नागरिकांचा फायदा आहे. कारण तुम्ही साधा बिस्किटचा पुडा पण घ्यायला दुकानावरती गेले ना, त्यावरती GST असते, GST. तरी GST आता कमी केली जाणार आहे. त्याबद्दल महत्त्वाची माहिती आहे. चला सांगतो सर्व, व्हिडिओ बघा पूर्ण. हे बघा, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माहिती दिली की आता अल्ट्रा हाय टेम्परेचर UHT दूध, पनीर
यावर कोणताही कर लागणार नाही. आता तुम्ही दुकानावरती जरी दूध पनीर घ्यायला गेले तर यावरती आता GST लागणार नाही, कर लागणार नाही. ओके, या वस्तूंवर अगोदर पहिले 5% GST आकारण्यात येत होता. याशिवाय चपातीसुद्धा करमुक्त करण्यात आले आहे. शिक्षणासंबंधीचे साहित्य असो आणि आरोग्य विमा असो यासारख्या सेवांवर सुद्धा GST मुक्त झाले आहेत. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. बघा, आता तुमच्या घरात कोणी ना कोणी शिक्षण घेत असेल, शाळा कॉलेजमध्ये जात असतील. आता शाळा कॉलेजसाठी साहित्य लागतं मुलांना, बरोबर. ते साहित्यावरती पण GST होती बघा, त्यावरती पण कर लागत होता, परंतु तो कर आता मुक्त झालेला आहे, कर मुक्त झालेला आहे. त्यामुळे जे काही शिक्षणासंबंधीचे साहित्य असणार आहे, शाळेतील मुलांसाठी जे काही साहित्य आता तुम्ही घ्यायला गेले तर ते पण आता तुम्हाला कमी किमतीत मिळतील, स्वस्त मिळतील, कारण GST मुक्त झालेले आहेत. ओके, दिवाळीची ही सर्वात मोठी, दिवाळीच्या अगोदरच हा सर्वात मोठा गिफ्ट आपण म्हणू शकतो शासनाने, सरकारने दिलेला. पुढे बघा, हे बघा, UHT दूध, अल्ट्रा हाय टेम्परेचर मिल्क, छेना आणि पनीर, त्यानंतर रोटी चपाती, वैयक्तिक आरोग्य आणि जीवन विमा पॉलिसी, नकाशे आणि आलेख चार्ट्स, जीवन वाचवणारी औषधं, हे संपूर्ण आता स्वस्त झालेले आहेत. हो, कारण GST मुक्त झालेले आहेत. हा सर्वात मोठा दिलासा दिलेला आहे दिवाळीच्या अगोदर सरकारने. पुढे बघा अजून माहिती, हे बघा, स्टेशनरी साहित्यामध्ये नोटबुक असो, त्यानंतर एक्सरसाइज बुक, त्यानंतर पेन्सिल, शॉर्पनर आणि खोड रबर या वस्तूंवरील GST हटवण्यात आला आहे. या वस्तू रोजच्या वापरातील आहेत. आता कर हटवल्याने या वस्तूंच्या किमती मोठी घसरण येईल. बघा, आता बुक असो, पेन्सिल असो, शॉर्पनर असो, खोड रबर असो, नोटबुक असो, या वस्तू रोज लागतात मुलांना आणि या वस्तूंच्या ज्या काही किमती आता कमी होणार आहेत. हो, पुढे बघा, टॅक्स स्लॅबमध्ये झाला मोठा बदल. आता टॅक्स स्लॅबमध्ये काय मोठा बदल झाला त्याबद्दल पण समजून घ्या, त्यानंतर तुम्हाला पुढे अत्यंत महत्त्वाची माहिती मी देतो. हे बघा, GST परिषदेने टॅक्स सिस्टीम अधिक पारदर्शक, सोपी आणि सुटसुटीत करण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकारने 12% आणि 28% कर पूर्णपणे संपवण्यात आला. आता जवळपास सर्वच वस्तू या केवळ 5% आणि 18% स्लॅबमध्ये वस्तू असतील. मध्यम वर्गांसाठी हा सरकारचा मोठा दिलासा मानण्यात येत आहे. दिवाळीपूर्वीच त्यांच्यासाठी दिवाळी सण आला आहे. बघा, तर दिवाळी निमित्ताने हे गिफ्ट सर्व कुटुंबांना मिळत आहे. म्हणजे बघा, काय आहे अपडेट तुम्ही नीटपणे समजून घ्या. सुरुवातीला तुम्ही बघितलं की कुटुंबियांना मोठ्या वस्तू, आता ज्या वस्तू तुम्ही घ्यायला जाल ना दुकानावरती त्या वस्तू तुम्हाला स्वस्त मिळणार आहेत. हाच दिवाळीचं मोठं बोनस तुम्हाला पहिलं देण्यात आलेलं आहे. पुढे चालून तुम्हाला अजून काही ना काही गिफ्ट मिळेल, परंतु हे पहिलं गिफ्ट आहे असं समजा. कारण नोंदणी वगैरेचं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, फॉर्म भरायचे वगैरे ते अजून नाही. जरी काही शासनाने वस्तू आणल्या किंवा नागरिकांना दिवाळी निमित्ताने गिफ्ट बोनस द्यायचं ठरवलं तर नोंदणी वगैरे तेव्हा तुम्हाला करता येणार आहे. आता सध्या तरी पहिली खुशखबर सरकारने अशी दिलेली आहे देशवासियांना की जो काही कर आहे, GST आहे, तो GST मुक्त करण्यात आलेल्या आहेत. काही वस्तू, सर्वच वस्तू नाही बरं. त्यामुळे काही वस्तूंमध्ये तुम्हाला आता बघा एक प्रकारे गिफ्ट मिळालेलं आहे. म्हणजे त्या वस्तूंवरतील GST जी आहे ती कमी झालेली आहे. त्यामुळे आता तुम्हाला त्या वस्तू स्वस्तमध्ये मिळणार आहेत. एक चांगला निर्णय सरकारकडून देशवासियांसाठी आहे आणि ही पहिली बोनस किंवा गिफ्ट आपण म्हणू शकतो शासनाकडून. ओके, तर अत्यंत महत्त्वाची बातमी होती. एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलं. आणि आपले चॅनलचे रेग्युलर व्हिडिओ बघत चला, सर्व काही तुम्हाला कामाचंच मिळणार आहे. ओके, चला आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. पटकन या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आलेलं असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल नावावरती सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये.